नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्डमधील 7th नंबरचा जो लेसन आहे स्पोर्ट्स अँड हिस्ट्री या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर या ठिकाणी फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, कंप्लीट द सेंटेन्स बाय यूजिंग द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी फर्स्ट दिला आहे, द एन्सेंट इव्हेंट ऑफ ऑलिम्पिक कॉम्पिटिशन्स यूज टू बी हेल्ड ॲट डॅश डॅश. या ठिकाणी फर्स्ट नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आन्सर आहे, ते डॉटेड लाईनमध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. त्यानंतर सेकंड आहे, द वुडन डॉल्स मेड इन महाराष्ट्र आर नोन ॲज डॅश डॅश. तर या ठिकाणी फर्स्ट नंबरचं जे ऑप्शन आहे ठक्की, ते तुम्हाला या ठिकाणी डॉटेड लाईनमध्ये राईट करायचे. त्यानंतर थर्ड आहे, ॲक्टिव्हिटी विच कंबाईन्स फिजिकल एक्सरसाइज अँड एंटरटेनमेंट इज डॅश डॅश. तर या ठिकाणी सी नंबरचं जे ऑप्शन आहे स्पोर्ट्स, ते तुम्हाला राईट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, डॅश डॅश वॉज लुक्ड अपॉन अ गेम अँड एंटरटेनमेंट बाय एन्सियंट पीपल. तर या ठिकाणी डी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे, ते राईट करायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे, इंडियन गव्हर्नमेंट हॅज हॉनर्ड सचिन तेंडुलकर विथ डॅश डॅश. तर या ठिकाणी डॅश डॅश फॉर हिज इलिस्ट्रियस अचिव्हमेंट्स इन द फील्ड ऑफ क्रिकेट्स. तर या ठिकाणी भारतरत्न. त्यानंतर सेकंड नंबर आहे, डॅश डॅश इज द नॅशनल गेम्स ऑफ इंडिया. तर हॉकी हे नॅशनल गेम आहे इंडियाची. त्यानंतर थर्ड नंबर आहे, द नॅशनल स्पोर्ट्स बाय इंडिया इज सेलिब्रेटेड ऑन 29th ऑगस्ट विच इज द बर्थ डेट ऑफ डॅश डॅश. तर मेजर ध्यानचंद. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विष्णू भट goes in his books Maji Pravas wrote that sports and physical activities had great importance in the daily schedule of dash dash. तर या ठिकाणी क्वीन ऑफ झाशीस लक्ष्मीबाई. नेक्स्ट क्वेश्चन बघा थर्ड नंबरचा. तर या ठिकाणी थर्ड नंबरचे जे फिल इन द ब्लँक्स आहेत त्यासुद्धा या ठिकाणी कंप्लीट करून दिलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द रॉंग पियर इन द फॉलोइंग, राईट इट. तर तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहे रॉंग पियर. तर या ठिकाणी रॉंग पियर राईट करून दिलेले आहे. तर बघा, चेस आउटडोअर गेम, तर ही रॉंग पियर आहे विद्यार्थी मित्रांनो. चेस हा जो खेळ आहे तो इनडोअर गेम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर या ठिकाणी नेक्स्ट रॉंग पियर जी आहे, विझार्ड ऑफ हॉकी. तर या ठिकाणी मिल्खा सिंग. तर या ठिकाणी ही रॉंग पियर आहे आणि ती राईट करून दिलेली आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू ॲज डायरेक्टेड. तर या ठिकाणी फर्स्ट दिलेला आहे, इव्हेंट्स हेल्ड इन एन्शियंट ऑलिम्पिक्स. तर या ठिकाणी तुम्हाला ज्या इव्हेंट्स प्राचीन काळामध्ये भरवल्या जायच्या ऑलिम्पिकमध्ये त्या दिलेल्या आहेत. तर बघा या ठिकाणी आहे रनिंग, डिस्कस थ्रू, रेस्टलिंग. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एल राहिलेले, WRESTLING, रेसलिंग, बॉक्सिंग, हॉर्स अँड चॅरोट रेस. ह्या प्रकारच्या इव्हेंट ज्या होत्या त्या प्राचीन काळामध्ये ऑलिम्पिकमध्ये त्यांचा समावेश होता. त्यानंतर नेक्स्ट आहे, इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स. तर इंटरनॅशनल ज्या स्पोर्ट आहे ते कॉम्पिटिशन कोणते कोणते असतात. तर बघा, पॅरालिम्पिक, ऑलिम्पिक्स अँड विम्बल्डन. नेक्स्ट आहे एशिया और एशियन गेम्स, क्रिकेट्स वर्ल्ड कप, फुटबॉल वर्ल्ड कप, रॉक क्लाइम्बिंग, ग्लाइडिंग. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट बघा, ग्लाइडिंग, रॉक क्लाइम्बिंग, मोटर कार रेसिंग, मोटरबाईक रेसिंग इव्हेंट्स गेम आहेत, ॲडव्हेंटेज गेम्स आहेत हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे धाडसीचे जे खेळ आहेत ते या ठिकाणी तुम्हाला राईट करायचे आहे. त्यामध्ये ग्लायडिंग दिलं आहे, रॉक क्लाइम्बिंग दिलं आहे, मोटर कार रेसिंग दिलं आहे, मोटरबाईक रेसिंग दिलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रिपेअर ट्री डायग्राम्स ऑन टाईप्स ऑफ गेम्स. तर या ठिकाणी जे टाईप्स आहे गेमचे ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, टाईप्स ऑफ गेम्स, आउटडोअर गेम्स, इनडोअर गेम्स, इंडियन स्पोर्ट्स, इंटरनॅशनल गेम्स, कॅरम, चेस, कार्ड, डायस एक्सेट्रा. त्यानंतर नेक्स्ट आहे आउटडोअर गेममध्ये इंडियन स्पोर्ट्स दिलेले आहे, लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या,
त्यानंतर भवरा, विटी दांडू, त्यानंतर इंटरनॅशनल गेममध्ये दिलेलं आहे बॅडमिंटन, त्यानंतर टेबल टेनिस, हॉकी, पोलो, क्रिकेट एक्सेट्रा एक्सेट्रा. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज, आता विद्यार्थी मित्रांनो 4th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे शॉर्ट नोट्स. तर या ठिकाणी टॉयज अँड फेस्टिवल, तर या ठिकाणी टॉयज अँड फेस्टिवल यावर जी शॉर्ट नोट्स आहे ती या ठिकाणी राईट करून दिली, ॲज इट इज बघून राईट करायची आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे स्पोर्ट अँड मूवीज, तर या ठिकाणी स्पोर्ट अँड मूवीज जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी राईट करून दिली, ॲज इट इज बघून राईट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडियन स्पोर्ट, तर इंडियन स्पोर्ट कोणते कोणते आहेत ते या ठिकाणी त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती राईट करून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज ती राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन, तर रिझनचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे करंटली द स्ट्रक्चर ऑफ स्पोर्ट्स इकॉनॉमिक हॅज सिग्निफिकंटली चेंज्ड, तर जे एक्सप्लेन आहे, जे रिझन आहे ते एक्सप्लेन करून दिलेलं आहे, ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे टॉयज कॅन टेल अस अबाउट कल्चरल हिस्ट्री, तर आपल्याला जी खेळणी आहे ती सांस्कृतिक हिस्ट्री सांगते, तर यावर जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी राईट करून दिली आहे, ॲज इट इज ती राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मेजर ध्यानचंद इज कॉल्ड विझार्ड ऑफ हॉकी, तर जे एक्सप्लेनेशन आहे ते या ठिकाणी राईट करून दिले आहे, ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्लोबलायझेशन हॅज इन्फ्लुअन्स स्पोर्ट्स, तर जे एक्सप्लेनेशन आहे, जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिले आहे, ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ कॉमेट्रियर शूड्स नोन ॲज हिस्ट्री ऑफ द गेम, हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे हू वॉज द फर्स्ट इंडियन क्रिकेटर टू पायनर क्रिकेट कॉमेट्रियर, तर या ठिकाणी जे आन्सर आहे बालजे पंडित. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा राईट करून दिलेला आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे त्याचं पण आन्सर या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते ॲज इट इज बघून राईट करायचे. त्यानंतर 7th नंबरचा क्वेश्चन आहे डिटेल्स आन्सर, तर जो क्वेश्चन आहे फर्स्ट नंबरचा त्याचं डिटेलमध्ये आन्सर राईट करून दिला आहे, तर ते तुम्ही ॲज इट इज राईट करायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द क्लोज टाईज बिटवीन स्पोर्ट्स अँड हिस्ट्रीज, तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे आणि ह्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे, ॲज इट इज बघून राईट करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक्सप्लेन डिफरन्सेस बिटवीन इनडोअर अँड आउटडोअर गेम्स, तर यामधला जो फरक आहे तो या ठिकाणी राईट करून दिला आहे. तर जे पॉईंट आहे पॉईंट टाकून तुम्ही व्यवस्थित राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, तर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स, तर खेळाचं जे महत्त्व आहे ते या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे आणि त्याचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिले. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज तुम्ही राईट करून घेऊ शकता. आणि नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे 5th नंबरचा ऑब्झर्व द गिव्हन पिक्चर अँड राईट इन्फॉर्मेशन्स अबाउट द इव्हेंट्स इट्स रिलेटेड टू, तर तुम्हाला एक सिम्बॉल दिलेला आहे, ते सिम्बॉल किंवा पिक्चर दिलेलं आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला आन्सर राईट करायचं आहे हे क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे पिक्चर आहे ते ऑलिम्पिक गेमचं सिम्बॉल आहे
आणि ऑलिम्पिक गेम हे दर 4 वर्षांनी भरवले जातात. तर त्यामध्ये खूप सारे गेम्स असतात. रनिंग असते, रेसलिंग असते, बरेचसे गेम्स असतात आणि त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.